बोलवण्यामध्ये माझे जे गुरु आहेत प्रणय दादा यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। तर मी कवितेची सुरुवात त्यांच्यापासून करतो। पहिल्यांदा हा शिष्य त्यांना एक कवितेच्या माध्यमातून गुरुदक्षिणा समर्पित करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले या महाराष्ट्रातील अनेक गडे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले या महाराष्ट्रातील अनेक गडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले समतेचे धडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले समतेचे धडे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा त्याग आज बहुजन समाजाला कळे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आज बहुजन समाजाला कळे। आयुष्यातील असंख्य संकटांना जो मातीमध्ये गाडे आणि आयुष्यातील असंख्य दुःखांसोबत जो आत्मविश्वासाने लढे असा संपूर्ण बहुजन समाजाचा जीव की प्राण आहे आमचे प्रणय दादा खोब्रागडे। एक छोटीशी कविता माझ्याकडून त्यांना मी समर्पित करतोय। आणि ज्या आईंनी आणि प्रणय दादांसारखे गुरु जे असंख्य भावांना भेटलेत, मी त्या प्रणय दादांच्या आईसाठी दोन ओळी सांगू इच्छितो ज्या माझ्या स्वतःच्या आहेत। प्रणय दादांना त्यांची जन्मदाती आई म्हणतात। जन्मदाती आईला प्रणय दादा म्हणतात की आई तुझ्या जीवनाचा मी आयुष्यभर बनणार आहे नोकर। तुझ्या जीवनाचा मी आयुष्यभर बनणार आहे नोकर। स्वतःच्या कष्टाने हाच प्रणय मुलगा तुला सुखाने खाऊ घालणार आहे भाकर। स्वतःच्या कष्टाने हाच प्रणय मुलगा तुला सुखाने खाऊ घालणार आहे भाकर। आई तुला हसवण्यासाठी जरी मला बनावं लागलं जोकर। तुला हसवण्यासाठी जरी मला बनावं लागलं जोकर, पण चुकूनही तुझ्या हृदयाला मी कधीच लागू देणार नाही ठोकर। लागू देणार नाही ठोकर त्या जन्मदात्या आईसाठी। आणि उद्या आमच्या अयुब दादांचा वाढदिवस आहे। अयुब दादांच्या वाढदिवसानिमित्त काही लोक त्यांना प्रेझेंट देतील, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतील, गिफ्ट देतील। पण मी यावेळेस अयुब भाऊंना एक वेगळं प्रेझेंट देणार आहे। इथे जे आपले जे वैचारिक भाऊ आहेत, जे 10 भाऊ आहेत, 10 पेक्षा जास्त भावांना मी नॉनस्टॉप एका भावाच्या नावावर कविता करणार आहे। आणि ही 10 कविता असेल माझ्याकडून जे अयुब भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट असेल। पहिली कविता मी किरणताईंच्या नावावर करतो की माझ्या आई वडिलांची सेवा करताना जरी मला आलं मरण, माझ्या आई वडिलांची सेवा करताना जरी मला आलं मरण, पण त्या आयुष्यातील असंख्य संकटांपुढे मी कधीच जाणार नाही शरण। त्या आयुष्यातील असंख्य संकटांपुढे मी कधीच जाणार नाही शरण। बा भीमाची मुलगी आहे माझ्या हृदयामध्ये आहे, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचं त्रिशरण। बा भीमाची मुलगी आहे माझ्या हृदयामध्ये आहे। किरण किरण एक छोटीशी कविता किरणताईसाठी। आणि प्रसेनजीत दादा आहे, प्रसेनजीत दादांसाठी मी एवढंच सांगेन की आयुष्यातील असंख्य संकटांचा सामना करून मी त्या संकटांवर मिळवणार आहे जीत। मी त्या संकटांवर मिळवणार आहे जीत। एवढा मोठा मित्र परिवार आहे, मैत्रीची निर्माण झाली प्रीत। मैत्रीची निर्माण झाली प्रीत। प्रणय दादांसारखे, आशिष दादांसारखे, प्रणय दादांसारखे, आशिष दादांसारखे, अयुब भाऊंसारखे मला मित्र मिळाले। आयुष्यातील असंख्य संकटांना मी कधीच नाही भीत। आयुष्यातील असंख्य संकटांना मी कधीच नाही भीत। आणि लाखामध्ये एक आहे आमचा भाऊ प्रसन्नजीत। आशिष भाऊ खूप चांगलं काम करतात। आशिष दादांसाठी मी एवढंच सांगेन की जगामध्ये सर्वात मोठा प्राणी आहे फिश। जगामध्ये सर्वात मोठा प्राणी आहे फिश। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे माझे 4 बार आहे आणि मी आज सुखाने खातो वेगवेगळ्या डिश। सुखाने खातो वेगवेगळ्या डिश। स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होणार आणि माझ्या आई वडिलांच्या मी पूर्ण करणार आहे विश। माझ्या आई वडिलांच्या मी पूर्ण करणार आहे विश। म्हणूनच जन्मदात्या आई वडिलांनी दादांचं नाव ठेवलंय आशिष। हे आशिष दादांसाठी। आणि त्यानंतर आमचे हेमंत दादा आहेत जे गायक आहेत। हेमंत दादांसाठी आयुष्यातील असंख्य संकटांचा मी मुळासकट केला अंत।
मला आयुष्यातील दुःखांची अजिबात वाटत नाही खंत. मला आयुष्यातील दुःखांची अजिबात वाटत नाही खंत. महापुरुषांनाही मानतो आणि माझ्यासाठी आदर्श आहेत आपल्या देशातील संत. महापुरुषांनाही मानतो, माझ्यासाठी आदर्श आहेत आपल्या देशातील संत. माझा स्वभाव आहे शांत, माझा स्वभाव आहे शांत. म्हणूनच जन्मदात्या आई वडिलांनी दादांचं नाव ठेवलंय हेमंत. हेमंत आमचे तिकडे शायर भाऊ आहेत, सागर दादा आहे की मित्रांसोबत मैफिल जमल्यानंतर रातभर आमचा चालू राहतो जागर. मित्रांसोबत मैफिल जमल्यानंतर रातभर आमचा चालू राहतो जागर. बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकर विचारधारेचा माझ्याजवळ आहे ज्ञानाची घागर. बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकर विचारधारेची माझ्याजवळ आहे ज्ञानाची घागर. आणि लाखामध्ये एक आहे आमचा भाऊ सागर. सागर सागर दादांसाठी आमचे राजभाऊ आहेत. राजदादांसाठी एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा म्हणून जन्माला आलो, या गोष्टीचा मला आहे नाच. या गोष्टीचा मला आहे नाच. चांगल्या वैचारिक विचारधारेचा मी माझ्या कर्तृत्वामध्ये केला आहे साच. मी माझ्या कर्तृत्वामध्ये केला आहे साच. माझ्या आईने 9 महिने मला उदरामध्ये ठेवलं. माझ्या आईने 9 महिने मला उदरामध्ये ठेवलं. स्वतःच्या कर्तृत्वाचा या डोक्यावर सजवणार मी ताज. स्वतःच्या कर्तृत्वाचा या डोक्यावर मी सजवणार ताज. आणि लाखामध्ये एक आहे आमचा भाऊ राज. राज इकडे आई आहेत, छाया आई. आईसाठी मी एवढंच सांगेन, निखिल भाऊ आपल्या जन्मदात्या आईला म्हणतात की आई, तुझी सेवा करताना आयुष्यभर मी माझी झिजवणार आहे काया. मी माझी झिजवणार आहे काया. पण हा जन्म मी कधीच जाऊ देणार नाही वाया. हा जन्म मी कधीच जाऊ देणार नाही वाया. माझ्या परिवाराला मी नेहमी लावणार आहे माया. माझ्या परिवाराला मी नेहमी लावणार आहे माया. कारण जगापलीकडे माझी आई आहे छाया. छाया वडिलांसाठी येऊन त्या प्रत्येक संकटांवर मी मिळवणार आहे जय. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापुरुषांचे विचार माझ्या हृदयामध्ये आहे, मला आयुष्यातील असंख्य संकटांचं वाटत नाही भय. मला आयुष्यातील असंख्य संकटांचं वाटत नाही भय. कारण निखिल दादांना नेहमी मदत करतात त्यांचे वडील विजय. विजय आणि जाता जाता एवढं सांगेन, हम नहीं है किसी से कम, हम नहीं है किसी से कम. इन बाजुओं में अभी भी है दम, इन बाजुओं में अभी भी है दम. जब भी मेरे बड़े भाई की तरक्की देखता हूँ तो मेरी आंखें हो जाती है नम. तब मेरी आंखें हो जाती है नम. दुनिया से बहुत बेहतरीन मुझे माताजी और पिताजी मिल गए. मेरे जिंदगी के मिट गए गम, मेरे जिंदगी के मिट गए गम. हाँ, और इस महफिल की आन बान शान है हमारे भाई शुभम. शुभम हाँ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निर्माण केले वारस. प्रणय दादा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निर्माण केले वारस. प्रणय दादा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निर्माण केले वारस. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निर्माण केले वारस. कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची सावली बनतो आमचा भाऊ पारस. पारस आणि अर्पित दादा आहेत. अर्पित भाऊसाठी एवढंच सांगेन की आयुष्यातील असंख्य संकटांपुढे मी कधीच मागणार नाही भीक. माझ्या जन्मदात्या आई वडिलांची मला हीच आहे सीख. प्रत्येक संकटांवर मी मिळवणार जीत. म्हणूनच जन्मदात्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलंय अर्पित. अर्पित आणि दादाने, प्रणय दादा ने इंसानियत से मेरी बनवा दी रूबरू. प्रणय दादा ने इंसानियत से मेरी बनवा दी रूबरू. जब भी डांस करता हूँ पूरा भारत देश कहता है बहुत अच्छा डांस करते हो आप. तो हो, आपका डांस बहुत है खूब, आपका डांस है बहुत है खूब. जब भी प्रणय दादा के साथ अपने दिल की बात शेयर करता हूँ तो उन बातों में मैं जाता हूँ डूब. उन बातों में मैं जाता हूँ डूब. और जन्मदिन की हार्दिक बधाई हमारे सबसे प्यारे भाई
अयो अयो. आणि जाता जाता मी निखिल दादांसाठी एवढंच सांगेन, निखिल दादा आयुष्यामध्ये जे काही यशस्वी झालेत यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा, त्यांच्या मामाचा आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे. तर निखिल दादांकडून मी वहिनींसाठी एवढंच सांगेन, निखिल भाऊ पूजा वहिनींना म्हणतात की पूजा, आयुष्य नेहमी सुखाने भरलेले नसतात, आयुष्य हे नेहमी सुखाने भरलेले नसतात, थोडे दुःखही असतात, थोडे दुःखही असतात, पण आयुष्याच्या रात्रीनंतर सकाळ मात्र सोनेरी किरणांनी सजून येते. आयुष्याच्या रात्रीनंतर सकाळ मात्र सोनेरी किरणांनी सजून येते. जर का आयुष्यात अशी कधी कठीण वेळ आलीच की जेव्हा आपलं म्हणून काळजी घेणारं कोणीच नसेल, तेव्हा अगदी मनापासून हाक मार, तुझा हा निखिल हा मात्र तिथेच असेल. क्या बात है यार. अनिरुद्ध शेवाळे. आमच्या जीवनात निर्माण झाले आनंदाचे सुखद वारे आणि बहुजन समाजाला आम्ही आपुलकीने देणार आहोत सहारे. बहुजन समाजाला आम्ही आपुलकीने देणार आहोत सहारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागापुढे नतमस्तक होतात त्या निळ्या आकाशातील उंच तारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागापुढे नतमस्तक होतात त्या निळ्या आकाशातील उंच तारे. आणि लाखामध्ये एक आहे आमचे अनिरुद्ध भाऊ शेवाळे. शेवाळे अनिरुद्ध दादांसाठी विजय भारती आहेत की जन्मदाते आई वडिलांचे आशीर्वाद सोबत असल्यानंतर कुठली स्वप्ने ठरत नसतात खोटी. परिस्थिती कशी असो पण स्वप्न पहा मात्र मोठी. असंख्य लोकांसोबत घडून येतात भेटी आणि गाठी, अगदी मनापासून जपायला हव्या प्रत्येक नाती. लोक सुद्धा आपल्या स्वभावाची करणार आहे स्तुती आणि या महाराष्ट्राच्या भूमीत आपली कधीतरी होणार आहे ख्याती. कधीतरी होणार आहे ख्याती. असंख्य विचारांचे माझ्या हृदयामध्ये आहे मोती. असंख्य विचारांचे माझ्या हृदयामध्ये आहे मोती. आणि या प्रत्येक बहीण भावांचा जीव की प्राण आहे आमचे विजय भाऊ भारती. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सोबत जाऊ आणि आनंदाने आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहू. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहू. जेव्हाही तुझ्या जीवनामध्ये संकट निर्माण होतील तेव्हा आपण एकमेकांच्या सोबत पाहू. एकमेकांना एकमेकांच्या सोबत पाहू. आणि प्रत्येक भावाचा जीव की प्राण आहे आमचा छोटू दादा भाऊ. भाऊ छोटू दादांसाठी, महेश दादांसाठी एवढंच सांगेन, महेश दादा सोला. लहानपणापासून मी कोणाचाच केला नाही द्वेष, पण एकदम रॉयल आहे माझा भेस. लहानपणापासून मी कोणाचाच केला नाही द्वेष. वक्त ने थोड़ा रुख बदल दिया तो गैरों ने मेरे काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. जो कहते थे कि तू जिंदगी में कुछ नहीं कर सकता, जो कहते थे कि तू जिंदगी में कुछ नहीं कर सकता, अरे उसी प्रणय दादा ने इस इतिहास को बदल दिया. उसी प्रणय दादा ने इस इतिहास को बदल दिया. जय हिंद दादा सर्वांना.